नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर डायरेक्ट सेकंड इयरसाठी रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहेत? आणि एल-एल-बी 3 आणि 5 इयरसाठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला मी सांगणार आहे. कुणाला ॲप्लिकेबल आहे? जे विद्यार्थी ऑलरेडी फर्स्ट इयर स्टुडंट आहेत आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला आता गेले असतील. हे झालं तुमचं एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट. एल-एल-बी 5 इयरचे काही स्टुडंट असतील, ते समजा 3rd इयरला असतील किंवा 4th इयरला असतील. 5th इयरला त्यांना समजा जर ट्रान्सफर घ्यायचं आहे दुसऱ्या चांगल्या कॉलेजेसमध्ये, कशा पद्धतीने घेऊ शकतास? एल-एल-बी 3 इयरसाठी पण सेम ॲप्लाय. चांगल्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर कशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन घेऊ शकता? याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि हे जे ॲप्लिकेबल आहे, जे ऑलरेडी एल-एल-बीचे स्टुडंट आहेत, जे विद्यार्थी ऑलरेडी कॉलेजेसमध्ये त्यांचे ॲडमिशन वगैरे झालेले आहेत आणि सेकंड इयर त्यांचं चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर क्लिअर आहे आणि सेकंड इयरला ते आता गेलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. नॉर्मल सी-ई-टीचे जे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. ओके. चला तर मग आपल्या जो टॉपिक आहे, त्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. तुम्हाला एक नवीन याच्यामध्ये अपडेट देत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांनी कॅपमधून ॲप्लाय केलेले होते लास्ट इयरला, ओके, ते विद्यार्थीच यामध्ये ॲप्लाय करू शकतात. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंडमधून ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलेले होते कॉलेजेसमध्ये, ते विद्यार्थी यामध्ये ॲप्लाय करू शकतात. यामध्ये जर आपण बघितलं, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ट्रान्सफर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. गव्हर्नमेंट टू प्रायव्हेटमध्ये जर काही विद्यार्थ्यांना जायचं असतील, तेही जाऊ शकतात. पण प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट हे स्टुडंट जाऊ शकत नाहीत. म्हणजेच काय? समजा एक विद्यार्थी डी-वाय पाटीलमध्ये आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये. त्याला जर गव्हर्नमेंटमध्ये जर जायचं आहे, तर तो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जाऊ शकत नाही. पण तेच जर गव्हर्नमेंटचा जर विद्यार्थी असेल, त्याला जर प्रायव्हेटमध्ये जर जायचं असेल, तर तो ट्रान्सफर घेऊ शकतो. ठीक आहे. हे फर्स्ट पॉइंट झालं तुमचं. ठीक आहे. यामधून तुम्हाला क्लिअर झालं असेल कोणत्या विद्यार्थ्यांनी कुठे अप्लाय करायचं आहे. हे बोथ एल-एल-बी 3 आणि 5 इयरसाठी दोघांसाठी पण सेम ॲप्लिकेबल आहे. पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. पण तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला यामधून क्लिअर करत आहे. ठीक आहे. सेकंड जी प्रोसेस आहे, की सेकंड जी अशी आहे, की त्यामध्ये तुम्हाला जर ॲडमिशनमध्ये जर पुढे तुम्हाला घ्यायचं असेल, तर त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? त्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे? ऑनलाईन प्रोसेस कशा पद्धतीने करायचा आहे सी-ई-टी मार्फत म्हणजेच कॅप राउंड मार्फत, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन जर विद्यार्थी या चॅनलला असेल, तर डेफिनेटली तुम्ही या व्हिडिओला लाईक तर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येत असतो. ठीक आहे. आता आपण बघूया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे विधी म्हणजेच लॉ 3 आणि 5 वर्षाचे म्हणजे एल-एल-बी 3 आणि 5 इयर वर्षीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे 24-25 करता पहिल्या वर्षानंतर म्हणजे फर्स्ट इयर नंतर दुसऱ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ट्रान्सफर करायचं असेल, ते कशा पद्धतीने करायचं आहे. आताची लेटेस्ट जे काय आहे 2025 आणि 26 साठी अजूनही आलेली नाही आहे. जेव्हा ती येईल त्यावेळी तुम्हाला त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन मी. ठीक आहे. तर 25-26 चं कोणतेही अपडेट सध्या आलेले नाहीये. बट कशा पद्धतीने वर्क होतं हे तुम्हाला यामध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. कारण खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न येत होता त्यासाठी. यामध्ये काही हायलाइट केलेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही आणि व्हिडिओ पण लांब होऊन देणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शासकीय आणि अशासकीय म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल, अनुदानित किंवा विना अनुदानित, गव्हर्नमेंट एडेड किंवा अनएडेड जे काही कॉलेजेस आहेत, ओके. ते मग 3 वर्षाचे असतील किंवा 5 इयरचे असतील. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना 2024 आहे तिथे 25-26 करू शकता तुम्ही. प्रथम वर्षानंतर म्हणजे फर्स्ट इयर नंतर महाविद्यालय बदल करण्याकरता खालीलप्रमाणे आपल्याला त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्हाला फुलफिल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये लिहिलेलं आहे नोट हे तुम्हाला बघायचं आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 4थ्या वर्षात एकदा प्रवेश घेतलेला उमेदवार त्याच शैक्षणिक वर्षात इतर कोणतीही संस्था बदलून मागण्यास पात्र असणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्ही जर यामध्ये जर प्रवेश घेतलेला असेल कोणत्या कॉलेजेसमध्ये,
तिकडे तुम्हाला भेटणार नाही. आणि ही जी प्रोसेस ओन्ली फॉर कॅपमधून ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत कॉलेजेसमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. तसं तुम्हाला यामध्ये लिहिलेलं आहे सेकंड पॉइंटमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना कॅप प्रवेश घेतलेला असेल असे विद्यार्थी कॉलेजेस यामध्ये पात्र असतील. ओके. म्हणजे कॅप राउंडमधून तुम्ही ऑलरेडी पार्टिसिपेट केलेलं होतं. तुमचं फर्स्ट इयर झालं. तुम्हाला सेकंड इयरला अप्लाय करायचं आहे दुसऱ्या कॉलेजेसमध्ये. त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर विना अनुदानित म्हणजेच गव्हर्नमेंट एडेड असे संस्थेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड हे जे काही बदलून तुम्हाला घेता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय यामध्ये सांगितलेलं आहे, जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये असेल, ते जर समजा गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट तुम्ही जाऊ शकता, पण प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे. तथापि शासकीय किंवा शासकीय अनुदानित विद्यापीठ महाविद्यालयातील उमेदवाराला विना अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये बदल करून देण्याची मागणी करता येईल. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं, अशा पद्धतीने कॉलेजचे तुम्हाला ट्रान्सफर घेता येणार नाही किंवा तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो यामध्ये, समजा कोणता विद्यार्थी समजा आय-एल-एसमध्ये आहे. ओके. आय-एल-एसमध्ये आहे आणि त्याला सेकंड इयरला 3 इयरचं मी बोलतोय. सेकंड इयरला त्याला समजा जी-एल-सी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. तर तो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे. तो ॲप्लिकेबल आहे. तिकडे अप्लाय करू शकतो. आय-एल-एस टू प्रायव्हेट कॉलेजेस असेल, तोही करू शकतो. पण याच्यामध्ये समजा प्रायव्हेट कोणतं कॉलेज असेल, जसं की फिरोदिया वगैरे काही कॉलेजेस असतील, तर प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट हे होत नाही. पण प्रायव्हेट टू प्रायव्हेट हे कॉलेजेस तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जे काही जम्मू-काश्मीर कोटामधून मायग्रेशनमधून जे काही अप्लाय करतात किंवा जनरल ई-डब्ल्यू-एसमध्ये जे काही विद्यार्थी असतात, त्यांना संस्था जे काही बदलून घेण्यासाठी तुम्ही बदलून घेऊ शकत नाही. यामध्ये लिहिलेलं आहे. ओके. किंवा त्यामध्ये काही प्रोसेस असेल, तर तुम्हाला एकदा कॉलेजेसमध्ये तुम्हाला इन्क्वायरी करावं लागेल. ठीक आहे. नंतरला जर आपण बघितलं सदरहू बदल हे प्रथम वर्षाच्या किंवा संबंधित वर्षाच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील. म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे मला, की फर्स्ट इयरला तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजेच पहिल्या वर्षाला तुम्ही पास असणं गरजेचं आहे आणि विद्यापीठ बदल असल्यास पूर्वीच्या विद्यापीठातील विषय सध्या स्थितीच्या विद्यापीठातील विषय समकक्ष म्हणजे समान असल्याबाबतची खातरजमा म्हणजे त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी महाविद्यालय आणि संस्थेच्या प्रिन्सिपल यांची असेल. म्हणजे तुमचा जो सिलेबस असेल, तो सेम आहे का ते बघणार. त्यानंतर फर्स्ट इयर तुम्ही ऑल क्लिअर आहात का? म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर ऑल क्लिअर आहेत का? ते सुद्धा बघणं हे प्रिन्सिपल यांचं काम असेल. त्यानंतर मग केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना विधी 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षासाठी म्हणजेच जे काही आता समजा स्टुडंट काही असतील, एल-एल-बी 3 इयरचे सेकंड इयरला काही समजा काही स्टुडंट असतील किंवा सेकंड इयरला आता गेले असतील आणि त्यांना असं वाटतंय, की सर मला थर्ड इयरला दुसऱ्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करायचे आहेत. तर ते करू शकतात का? ते डेफिनेटली येस करू शकतात. पण त्याची प्रोसेस सुद्धा लेंदी असते. सप्टेंबरमध्ये ॲडमिशन प्रोसेस वगैरे चालू होते आणि आता ऑलरेडी कॉलेजेस हे तुमचे चालू झालेले असतील. पण ज्या विद्यार्थ्यांना अप्लायच करायचं आहे, ते विद्यार्थी करू शकतात. म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षासाठी तसेच 5 वर्षे म्हणजे एल-एल-बी 5 इयर विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा 5व्या वर्षाकरता महाविद्यालय बदल करण्यासाठी अर्ज करता येईल. ओके. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत म्हणजेच एस-वाय एल-एल-बी क्लिअर ऑल क्लिअर आहे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर किंवा थर्ड, फोर्थ सेमिस्टर ओके. कारण की 4 सेमिस्टर तुमच्या झाल्या असतील एस-वायला तुम्ही आलात तर. ते ऑल क्लिअर असतील, तर तुम्ही थर्ड इयरला दुसऱ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी ट्रान्सफर घेऊ शकता. ठीक आहे. 5 इयरमध्ये बघितलं आपण तर सेकंड दुसऱ्या वर्ष असेल, थर्ड इयर असेल, फोर्थ इयर असेल आणि फिफ्थ इयर असेल. यासाठी जर तुम्ही जर असाल एल-एल-बी 5 इयर स्टुडंट तर त्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तसंच पुढे लिहिलंय तुम्हाला दुसऱ्या वर्षामध्ये बदल करण्याकरता सदरहू विद्यार्थी प्रथम वर्षामध्ये प्रथम व द्वितीय सत्र म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर
उत्तीर्ण म्हणजे पास असणे गरजेचं आहे. हा क्रायटेरिया 3 इयर्ससाठी आहे. आणि तिसऱ्या वर्षामध्ये कोणी स्टुडंट असेल आणि तिसऱ्या वर्षामध्ये म्हणजे सेकंड इयर कंप्लीट झालं आणि थर्ड इयरला मला दुसरा कॉलेज पाहिजे. तर त्यासाठी बघा पहिले आणि दुसरे वर्ष म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि जे काही तुमचं सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर हे 4ही सेमिस्टर तुमचे कंप्लीट पाहिजे म्हणजे क्लिअर पाहिजे. तुम्ही पास पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर अदर कॉलेजेस मे बी तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता. 5 इयरमध्ये बघितलं आपण तर 4था वर्ष आहे आणि 5वा वर्ष. 4था वर्ष म्हणजे काय तर इथे दिलेलं आहे तुम्हाला पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे आणि 6वे जे काही तुमचे आहेत सेमिस्टर वाईज जे तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. सेमिस्टर एक्झाम जर तुम्ही क्लिअर आहात ऑल सेमिस्टर देन यू कॅन एलिजिबल तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. एल-एल-बी 5 इयरमध्ये 5व्या वर्षामध्ये कोण असेल तर त्यांना जर समजा अप्लाय करायचं आहे तर सेम क्रायटेरिया आहे. तुम्ही सर्व सेमिस्टर क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, की विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयामध्ये बदलीबाबतचा अर्ज करण्यास मुभा देण्यात असून पूर्वीचा जो काही तुमचा कॉलेज असेल त्यामधून तुम्हाला एन-ओ-सी म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत? तर एक कॉलेजची तुमची एन-ओ-सी लागेल. ओके. कॉलेजची एन-ओ-सी लागेल. त्यानंतर अर्ज करतेवेळी जो तुम्ही अर्ज करणार तो तुम्हाला अर्ज मी आता सांगणार आहे कोणता आहे तो. तो तुम्हाला मी पी-डी-एफ तुम्हाला देऊन टाकेन. विद्यार्थ्याने संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा विचारात घेऊन अर्ज करा. म्हणजे ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि तिकडे विचारा, की सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी किती व्हॅकन्सी तुमच्या कॉलेजेसमध्ये आहेत. त्यानुसार तुम्हाला ते अर्ज त्याच्यामध्ये त्या कॉलेजचा अर्ज तुम्हाला म्हणजे अर्ज म्हणजे तुम्हाला कॉलेजचं नाव टाकावं लागेल. ठीक आहे. सदरचे ना हरकत प्रमाणपत्र सोबतच्या तक्त्यामध्ये नमूद कालावधीमध्ये असणे आवश्यक आहे आणि जे काय असेल ते सप्टेंबरच्या पर्यंत तुमची प्रोसेस ही चालू होत असते. ठीक आहे. हे सर्व तुमचं एन-ओ-सी जर तुमच्याकडे असेल कॉलेजचं, तर ते तुम्हाला विचारात घेतलं जाईल. जर एन-ओ-सी नसेल, तर ते विचारात घेतले जाणार नाही. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो कॉलेजचं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंतरला जर आपण बघितलं महाविद्यालयाने गुणपत्रक वितरित केलेलं नसल्यास, म्हणजे काही विद्यार्थ्यांचं समजा रिझल्ट पेंडिंग असतील देण्याचे कॉलेजकडून, तर मग ते जे काही संबंधित स्टुडंट असतील, त्यांनी काय करायचं आहे, गुण, सेमेस्टर तपशील उत्तीर्ण, अनुत्तीर्ण नमूद करून त्यावर महाविद्यालयाचा शिक्का व प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे. म्हणजे काय करायचंय तुम्हाला एक प्रोव्हिजनल मार्कशीट वगैरे तुम्हाला जर दिली असेल, ते कॉलेजमधून घ्यायची आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्ही पास आहात ते मार्कशीट भेटल्याच्या नंतर त्यामध्ये कॉलेजचा स्टॅम्प आणि प्रिन्सिपल यांची सिग्नेचर त्यामध्ये तुम्हाला लागेल. जर तुमचा रिझल्ट हा तुम्हाला ओरिजिनल भेटला नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला कोणता फॉर्म यामध्ये जॉइन करायचा आहे. तो याच्यामध्ये ॲनेक्सर ए मधील जे काही आहे, तो विहित नमुन्यातील विनंती अर्ज, शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे मूळ ओरिजिनल एन-ओ-सी म्हणजेच ॲनेक्सर 1 हा एक डॉक्युमेंट झाला. कॉलेजचे एन-ओ-सी लागणार नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हा दुसरा डॉक्युमेंट आणि अ, शिक्षणात खंड असल्यास म्हणजे जर तुमचा गॅप असेल एज्युकेशनमध्ये, तर मग प्राचार्यांचे प्रमाणपत्र किंवा ₹100 स्टॅम्प पेपरवर तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल. जर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल, तर हे थर्ड डॉक्युमेंट लागेल आणि कॉलेजचं तुमचं जे असेल ते अलॉटमेंट लेटर हा तुमचा 4थ डॉक्युमेंट असेल. हे तुम्हाला कॉलेजकडून तुम्हाला द्यावे लागणार आहे. ठीक आहे. नंतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांची शिफारशी, ना हरकत प्रमाणपत्र शिवाय उच्च शिक्षण संचालनालयाकडून कोणताही अर्ज दाखल करून घेतला जाणार नाही. म्हणजे जर कॉलेजची एन-ओ-सी नसेल, तुम्ही कुठेही ट्रान्सफर घेऊ शकत नाही. कॉलेजची एन-ओ-सी हे खूप महत्त्वाची आहे. म्हणजेच प्रिन्सिपल यांची एन-ओ-सी तुम्हाला भेटणं महत्त्वाचं आहे. आता महाविद्यालयाने करावयाची कार्यवाही जे काय आहे ते कॉलेजच्या लेव्हलला आहे. ते तुम्ही त्यामध्ये जास्त ताण घेऊ नका. बट तुम्हाला पहिली गोष्ट ही क्लिअर पाहिजे, की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे आणि डॉक्युमेंट्स क्लिअर असण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना सांगायचं, की मला या कॉलेजेसमध्ये मला ॲप्लाय करायचं आहे सेकंड इयरला किंवा जे विद्यार्थी थर्ड इयरला असतील, तर तशा पद्धतीने तुम्ही सांगा. जेणेकरून तुमचे जे काही कॉलेजेस असतील, ते तुम्हाला त्यामध्ये एन-ओ-सी देतील. तर यामध्ये प्रश्न असेल, सर ही प्रोसेस कधीपर्यंत चालू होणार आहे? सो ही जी प्रोसेस आहे नॉर्मली जर बघितलं सप्टेंबरमध्ये लास्ट इयरला चालू झालेली होती.
ठीक आहे. सप्टेंबर आपण इथे डेट बघत आहोत. नंतर महाविद्यालयाने त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करून प्रस्ताव संचालयास सादर करणे म्हणजे 19 सप्टेंबरला हे चालू झालेलं. सो या प्रोसेसला थोडीशी टाईम जातं. सप्टेंबरपर्यंत या गोष्टी होत असतात. म्हणजे सप्टेंबरच्या मध्ये तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला समजेल. तसे मी ऑनलाईन तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देईन. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वेळोवेळी त्याची देत जाईन. ठीक आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ॲनेक्सर ए हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला फिलअप करून द्यावा लागतो. याच्यामध्ये जे काही नाव वगैरे लिहिलेलं आहे तुमचं, प्रॉपरली तुम्हाला फिलअप करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे आता फर्स्ट इयर, सेकंड इयर आहे म्हणजे एफ-वाय, एल-एल-बी, एस-वाय, एल-एल-बी, पी-वाय, एल-एल-बी. ओके. सो हे तुम्हाला मेन्शन याच्यामध्ये करायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स वगैरे यामध्ये मेन्शन करायचे आहे. प्रॉपर पद्धतीने इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. ओके. नंतरला ॲनेक्सर ई झालं, ॲनेक्सर बी आहे हे. हे दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला मी पी-डी-एफ जी आहे, सँडी कदम ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मी पाठवून देईन. ठीक आहे. सो हे नॉर्मली इम्पोर्टंट हे डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला मी देऊन टाकेन आणि ॲनेक्सर सीमध्ये ज्या कॉलेजेसच्या जे काही व्हॅकन्सी असतात, पोझिशन त्या तुम्हाला यामध्ये बघायला भेटत असतात. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला कॉलेज जर ट्रान्सफर करायचं असेल, तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही तुम्हाला डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.